सर्व साथींना नमस्कार. मी माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. मित्र हो, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शहीद दिनानिमित्त डॉक्टर दाभोळकर कभी मरते नाही किंवा डॉक्टर दाभोळकर कधी मरत नसतात या विषयावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्र हो, खरं तर ऑगस्ट महिना म्हटलं की आम्हाला थोडासा अडचणीचा वाटतो आणि एका बाजूला आनंदाचा वाटतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 9 ऑगस्ट 1989ला डॉक्टर दाभोळकरांनी स्थापना केली. त्याचा स्थापना दिन आम्ही दरवर्षी 9 ऑगस्टला साजरा करतो. आणि दुसऱ्या बाजूला 20 ऑगस्ट 2013ला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना पुण्यामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या संदर्भामध्ये आम्ही शहीद दिन किंवा त्यांना आदरांजलीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम घेतो. ऑगस्ट महिना हा त्या निमित्तानं एका बाजूला आनंदाचा आणि एका बाजूला दुःख व्यक्त करण्याचा आहे. डॉक्टर दाभोळकरांना खऱ्या अर्थानं कशासाठी मारलं? डॉक्टर दाभोळकर हे धर्माची कठोर पण विधायक चिकित्सा करत होते. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत होते. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करीत होते. त्याचबरोबर धर्मातील जाती धर्मातील अंधश्रद्धा, शोषण, गैरप्रकार याची कठोरपणे विधायक चिकित्सा करत होते. आणि यामुळं इथल्या मूलतत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी, सनातनी प्रवर्तींनी विचाराचा प्रतिवाद विचाराने करता आला नाही, म्हणून हातात शस्त्र घेऊन त्यांची हत्या करण्यात आली. आणि तीही संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या पुणे शहरामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला. याला काल 20 ऑगस्टला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर मित्र हो, याच पद्धतीने, याच प्रवृत्तीने 16 फेब्रुवारी 2015 रोजी कष्टकऱ्यांचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात त्यांच्या घरासमोर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा 20 फेब्रुवारी 2000 रोजी मृत्यू झाला. महात्मा बसवेश्वर यांचे वास्तव विचार वचन साहित्यातून जनतेसमोर मांडणारे हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू असलेले डॉक्टर MM कलबुर्गी यांना देखील 30 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. तर बंगळुरू येथील सनातनी धर्मांध समाजविघातक शक्तीच्या विरोधामध्ये निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या गौरी लंकेश यांना त्यांच्या घरासमोर 5 सप्टेंबर 2017 रोजी याच पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला. मित्र हो, अशा पद्धतीनं प्रागतिक विचार मांडणाऱ्या सर्वांचा ज्या सनातनी प्रवर्तींनी खून केला याचा इतिहास फार अगोदरचा आहे. चार्वाका असेल, सॉक्रेटिस असतील, गॅलिलिओ असतील, संत तुकाराम असतील, यांना मारण्यात आलं. संत तुकारामांना सुद्धा खरं तर त्यांचा खूनच करण्यात आलेला आहे. याबद्दलचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याच्यावर एक स्पेशल अंक सुद्धा काढलेला आहे. महात्मा बसवांना व त्यांच्या शरणशरणींना त्यांच्या खऱ्या अर्थानं पाठलाग करून त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. हे सगळं जे कोणी केलं ते कुठल्याही मुस्लिमाने केलेले नाही, कुठल्या पारसी धर्मातल्या लोकांनी केले नाही किंवा ईसाई लोकांनी केलेले नाही. हे कट्टर हिंदुत्ववादी लोकांनीच यांचा खून केलेला आहे, हत्या करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये डॉक्टर दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, यांचा खून करण्याचं कारण काय? तर ते धर्मातील रॉंग नंबर बाबत बोलत होते. खून झाल्यापासून खुनाचा तपास भरकटला गेलेला आहे. त्यांचा तपास योग्य रीतीने झालेला नाही. खरं तर डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर गोविंद पानसरे यांचा खून झाला. त्याच वेळा त्या अगोदरचा इतिहास जर घ्यायचा असेल तर 2008 साली गोव्यामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटामधले जे काही आरोपी होते त्यांना ते 2009 पासून 2009 पासून सापडत नव्हते. त्यांना जर त्याच वेळेला तातडीने अटक झाली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती
तर हे पुढचे खून होऊ शकले नसते असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण विचार करण्याची गरज आहे. गेल्या 10 वर्षात इथल्या राज्य शासन असो, केंद्र शासन असो आणि तपास यंत्रणांनी या खुनाचे मारेकरी व त्यांचा सूत्रधार कोण हे उघड आहे. खरं तर मारेकरी कोण आहेत आणि त्यांचा सूत्रधार कोण आहे हे उघड असूनही आजही त्यांच्याबद्दलचा तपास पूर्ण झालेला नाही. गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही, मारेकऱ्यांना शिक्षण झालेली नाही आणि त्यांचा जो सूत्रधार आहे त्यांना सुद्धा शिक्षा झालेली नाही. या बद्दलचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी खरं तर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि त्यांना या संदर्भामध्ये महाराष्ट्र अनिस ही विवेकी विचाराची पेरणी करणारी चळवळ आहे. आमचा नेता हिसकावला, पण अनिसच्या कार्यकर्त्यांनी हिंसक कारवाई कुठलीही केलेली नाहीये. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर खरं तर आपल्याकडे इथल्या सरकारला थोडीची भाषा कळते, परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी असो किंवा प्रागतिक विचाराच्या ज्या काही बाकीच्या एकूण 4 हत्या झालेल्या आहेत त्या सर्वांच्याच कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे हातात दगड घेऊन एसटी फोडलेली नाही किंवा विध्वंसक पद्धतीनं आपला रोष व्यक्त केलेला नाही, तर तो पूर्णतः अहिंसात्मक मार्गानेच या बद्दलचा आपला संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, डॉक्टरांना आपल्या विचारासाठी मरणाची भीती कधी त्यांनी बाळगलेलीच नाहीये. त्यांना अनेक वेळेला धमक्या आल्या, फोन आले, पत्र आली, त्यांनी त्याची कधीही तमा बाळगलेली नाही. ते आमच्या समोर ते वाचून दाखवायचे किंवा त्याच्याबद्दलची चर्चा करायची आणि ते पत्र ते फाडून टाकायचे. परंतु आज काही लोकांना संरक्षण असूनही भीती वाटते. इथल्या राज्यकर्त्यांना तर ही सोबत संरक्षण लागतं. ते जर जनतेचे सेवक असतील, जनतेचं कल्याण करत असतील तर त्यांना संरक्षणाची गरज काय. आणि तुम्हाला वास्तव सांगायला हरकत नाही, या देशाचे 2 प्रधानमंत्री यांचाही खून झालेला आहे. संरक्षणात असताना खून झालेला आहे. मग संरक्षणात तरी माणूस सुरक्षित आहे का असा प्रश्न या ठिकाणी पडतो. इथली कट्टरतावादी धर्मांध सनातनी विचाराची भित्री शक्ती इथल्या बहुजनांची डोकी जात आणि धर्माच्या नावावर भडकावून लावते आणि त्यांच्या करवी बहुजनांचे असे खून घडवून आणले जातात आणि आपले बहुजनातले तरुण त्या आमिषाला बळी पडतात. याचं दुःख वाटतं. खरं तर त्यांचंही प्रबोधन करण्यासाठीच म्हणून या चळवळीच्या माध्यमातून केलं जातं किंवा प्रागतिक विचाराच्या माध्यमातून त्यांचंही प्रबोधन केलं जातं, परंतु त्यांच्या मनावर जात आणि धर्मांतेची पकड ठेवून त्यांच्या करवी हे केलं जातं. आता तर पोलिसांना देखील धमक्यांचे फोन येत आहेत सनातनच्या विखारी शक्तीने. तर हिंदू धर्मद्रोही पोलिसांच्या याद्या करा आणि धर्मासाठी त्यांना संपवलं तरी ते धर्माचे कार्य होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल अशा पद्धतीचा विचार सनातनच्या अंकामध्ये छापून आलेला आहे. आणि त्यांचे जर विचार जर बघितले गेले, त्यांचा बाकीचा जर विचार केला तर त्यांची सनातनची प्रवृत्ती कशी आहे, एकूणच हे पूर्णतः प्रागतिक विचाराच्या बाजूनी जे कोणी बोलतील त्यांच्याबद्दल त्यांच्या काय मुद्दे आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धांचा प्रचार, भूत, ज्योतिष, मंत्रतंत्र यांचे चिकित्सा करण्याला त्यांचा विरोध आहे. चिकित्सक दृष्टिकोनाला त्यांचा विरोध आहे. धर्म रक्षणासाठी शस्त्राचे प्रशिक्षण ते देतात. हिंसेचं उघड समर्थन करतात आणि महात्मा फुलेंच्यावर तर दुर्जन म्हणून त्यांनी टीका केलेली आहे. धर्म चिकित्सेसाठी अग्रह असणाऱ्या अनिस आणि तत्सम समविचारी पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांना त्यावर विखारी टीका त्यांनी केलेली आहे. सनातनच्या विचारावर प्रतिवाद करणाऱ्या व्यक्ती, वर्तमानपत्रे, मासिके त्यांच्यावर अनेक वेळेला खटले दाखल केलेले आहेत. कॉम्रेड डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, त्याचबरोबर MM कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यावर त्यांनी सातत्याने विरोधाचं भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना त्यांच्या अशा पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या लोकांच्या याद्याच त्यांच्याकडं आहेत. पुन्हा एकानंतर एक अशानं संपवण्याची त्यांची यादी होती. यामुळं हा विचार किती घातक आहे. भारतीय राज्यघटनेला आणि धर्मनिरपेक्षतेलाच आव्हान त्यांनी देत आहेत
भारत हा हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून ते त्यांचा विचार ते मांडत आहेत. आणि म्हणून मित्र हो, अशा वेळेला विचारवंत लेखक कार्यकर्ते हे त्या राष्ट्राची संपत्ती असतात. आणि वरील सर्व डॉक्टर दाभोळकर असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, MM कलबुर्गी असतील किंवा गौरी लंकेश असतील, या वरील सर्वांचा हे लेखक विचारवंत आणि प्रत्यक्ष कृती करणारे परिवर्तनवादी विचाराचे कार्यकर्तेच होते. या खुनानंतर इथली तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काय तपास करेल ते करेल. न्यायालयाच्या पातळीवर 10 वर्ष होऊनही अजूनही न्याय मिळालेला नाही आहे. आणि म्हणून न्यायालयीन पातळीवर ज्या पद्धतीने जेव्हा केव्हा वेळ मिळेल, जेव्हा केव्हा न्याय मिळेल, तो मिळेल, परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सर्व पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या संघटना, संस्था, कार्यकर्ते हे सगळे मिळून या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये न्याय मिळावा यासाठी म्हणून गेली 10 वर्ष अहिंसात्मक मार्गाने अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला रोष, आपला संताप हे शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे अनेक उदाहरणं देता येईल तुम्हाला. चळवळ म्हणून काय महाराष्ट्र अहिंसाने काय केलं आणि त्याच्याबरोबर सगळे समविचारी पुरोगामी परिवर्तनवादी लोक होते हे आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रातील गेली 10 वर्ष महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील शाखामधून धरणे, आंदोलने, निर्भय मॉर्निंग वॉक हे करण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, यांना तहसीलदार मार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले. हिंसा के खिलाफ मानवता की ओर आणि जवाब दो आंदोलने असे सातत्याने हे राज्य, शाखा, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ही करण्यात आलेली आहेत. नवी दिल्ली येथे सुद्धा जंतर मंतरवर अनेक वेळेला राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर धरणे, आंदोलने केलेली आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदने देण्यात आलेली आहेत. आणि सनातनी प्रवृत्तींना विचाराचा प्रतिवाद विचाराने करता आला नाही म्हणून त्यांनी या सगळ्यांचा खून केलेला आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं रक्तदान करून त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. खून करणं आणि रक्त सांडणं ही त्यांची वृत्ती आहे, ती हिंसा आहे. तर रक्तदान करून जीव वाचवणे ही अहिंसा आहे. या पद्धतीचं प्रत्युत्तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळीवर हा विचार, पुरोगामी परिवर्तनवादी विचार आणि खऱ्या अर्थानं विवेकी विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, जसं नाशिक असेल, वर्धा असेल, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने दर महिन्याच्या 20 तारखेला ही व्याख्यानमाला ही चालतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा दबाव आपण सुरू करणं गरजेचं आहे, पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या अशा सगळ्या पद्धतीचा दबाव आणून सुद्धा इथली गेंड्याची कातडी पांघरलेली राज्य शासन असो, केंद्र शासन असो आणि तपास यंत्रणा असो अजूनही सूत्रधारापर्यंत पोहोचू शकली नाही. या संदर्भात मित्र हो, आपणाला गरज आहे आता प्रागतिक विचाराच्या सर्वांनी एकत्र येण्याची आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या संदर्भात डॉक्टरांच्या खुनाबद्दलचा जर विचार केला तर डॉक्टरांचा खून झाल्यानंतर 10 जून 2016ला पहिली अटक झाली ती वीरेंद्र तावडेंची झाली. आणि त्यानंतर मग त्यांच्या प्रक्रिया सुरू झाल्या, त्या सुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास यंत्रणेने काही करू शकले नाही. गौरी लंकेशच्या खुनानंतर मात्र त्याच्यामध्ये थोडीशी ही सुरू झाली आणि त्यातून क्ल्यू मिळून मग महाराष्ट्र पोलिसांनी तो आपणाला क्रेडिट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, खरं तर क्रेडिट हे कर्नाटक पोलिसांचं आहे, महाराष्ट्र पोलिसांनी ते क्रेडिट मिळवण्यासाठी तो प्रयत्न केला. आणि आता स्थिती अशी आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या किंवा पानसरेंच्या खुनाच्या संदर्भामध्ये पुणे पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, SIT असेल आणि त्याचबरोबर त्यानंतर CBIच्या माध्यमातून या खुनाचे प्रयत्न केले गेले. तरी परंतु अजूनही 10 वर्ष होऊनही तो खूप अजून ते मारेकऱ्यांपर्यंत जरी पोहोचलेले असे काही लोकांना अटक केलेला आहे.
तरी परंतु त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवलं गेलं नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये पूर्णतः आताच्या सध्याच्या पातळीवर तर केंद्र आणि राज्य सरकार तर या पद्धतीनं अशा प्रवृत्तींना खरं तर प्रतिसाद देत आहे की काय, किंवा त्यांच्या पुरस्कृत ह्या सगळ्या घटना घडतायत की काय, अशा पद्धतीनं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असं वाटतं. आपण कितीही अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी असो किंवा विवेकी विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी असो, इथं आपण काम करत असताना सुद्धा अधिक जास्त आता चमत्कार करणारे बुवा आता दिसणार नाहीत. कोणी आता तो आव्हान स्वीकारू शकत नाही. महाराष्ट्र आणि 21 लाखाचं आव्हान आहे, परंतु तशा पद्धतीनं चमत्कार करणारी बुवा आता दिसत नाहीत. परंतु आध्यात्मिक बुवाबाजी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नाही, देशभर अशा पद्धतीने फोफावली जाते. देशभर अंधश्रद्धांच्या बाबतीत आणि विज्ञानाला कसं मागं खेचता येईल, प्रागतिक विचाराला कसं मागं खेचता येईल, असं विविध राज्यामधून देश पातळीवर सुद्धा असे प्रकार घडत आहेत. आणि त्यावेळेला खरं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. इथं विज्ञानालाच आव्हान दिलं जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत रुजला पाहिजे, म्हणून शिक्षणाच्या प्रमुख शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. त्याचबरोबर मूल्य शिक्षणामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आणि भारतीय राज्यघटनेने तर प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अंगीकार करणं, प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणून या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्य असणार आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती जर बघितली तर पूर्णतः भारतीय संविधानच गुंडाळून टाकायचं, भारतीय संविधानालाच आव्हानं निर्माण करायची आणि लोकशाही च्या नावाखाली खऱ्या अर्थानं या ठिकाणी आणीबाणीच, छुपी आणीबाणी लादली जाते. आणि त्यामुळं या प्रागतिक विचाराच्या सगळ्याच पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्राला संत समाज सुधारकांचा वारसा लाभलेला आहे. संत समाज सुधारकांनी कधीही चमत्काराचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी मानव केंद्रित धर्म सांगितलाय, मानव केंद्रित देव सांगितलेला आहे. परंतु या सगळ्यांना फाटा देऊन, या सगळ्यांना बगल देऊन इथले मूलतत्ववादी आणि सनातनी विचाराचे लोक हे आपल्या भारतीय जनतेला भरकटत नेण्याचा प्रयत्न न करतायत. आणि म्हणून सावध होणं गरजेचं आहे. बहुजन समाजाने सावध होण्याची गरज आहे. आणि डॉक्टर आह साळुंके सरांनी असं सांगितलं की आपल्या शरीरावर एक आपलं स्वतःचं डोकं आहे. ते डोकं ओझं वाहण्यासाठी नाही आहे, तर ते स्वतःच्या डोक्याने विचार करण्यासाठी आहे. आणि तो विचार आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीशील आणण्याची गरज आहे. या संदर्भात सर्व नागरिकांनी, सर्व स्तरातील नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडं दुसऱ्या बाजूला असा प्रतिवाद केला जातोय की हे देवधर्म बुडवायला निघालेले लोक आहेत. अशा पद्धतीनं इथली सनातनी प्रवृत्ती पुरोगामी परिवर्तनवादी लोकांच्या बद्दल असं ठरवत असतात. हे देवधर्म मानत नाहीत, हे नास्तिक आहेत. परंतु हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तर भूमिका अशी आहे की देवधर्माला आमचा विरोध नाही, देवधर्माच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला विरोध आहे. आणि म्हणून डॉक्टर दाभोळकरांनी संघटना सुरू करत असताना पंचसूत्री एक मांडलेली आहे की पंचसूत्रीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं ते किती गरजेचं आहे आणि प्रत्येक नागरिकांसाठी तो गरजेचा आहे. पहिलं सूत्र आहे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या सर्व अंधश्रद्धांना विरोध करणं. शोषण कोणाकोणाच्या कशाच्या नावावर होतं, तर शोषण देवाच्या नावावर होतं, शोषण धर्माच्या नावावर होतं, शोषण जातीच्या नावावर होतं, शोषण बुवाबाजीच्या माध्यमातून होतं. या सगळ्यांना प्रोत्साहन देणारा विचार आहे तो सनातनी विचार आहे. परंतु याला विरोध करणं हा प्रागतिक विचार आहे. परंतु या प्रागतिक विचाराला मागे सारण्यासाठी म्हणून त्याला प्रतिसाद दिला जातोय की काय असं वाटतं. तरी परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हे विचार मरणार नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या शोषणाला विरोधच आहे. दुसरं सूत्र असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा खऱ्या अर्थानं सामान्य माणसांपर्यंत, चुलीपर्यंत पोहोचला पाहिजे.
तो शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचेल यासाठी म्हणून तो गाभा घटकामध्ये हे केलेला आहे. तो वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार सुद्धा. तिसरं सूत्र आहे की धर्माची कठोरपण विधायक चिकित्सा करणं. मित्रांनो, धर्माला प्रश्न विचारले, धर्माला म्हणजे का आणि कसा, असंच का असा प्रश्न विचारला की इथल्या सनातनी लोकांना चालत नाहीये. त्यांची भूमिका अशी आहे की सगळे भक्ती करीतच राहावे, त्यांनी आमचे भक्तच म्हणून राहावे आणि त्यांनी प्रश्न विचारू नये, या पद्धतीचा विचार रुजवण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु डॉक्टर दाभोळकर असो, कॉम्रेड गोविंद पानसरे असो, एम कलबुर्गी असो किंवा गौरी लंकेश असो किंवा यासारखे असंख्य काही लोक काम करतायत, त्यांना सुद्धा हे देशद्रोही ठरवण्याचं काम करतायत. आणि म्हणून त्याच्यात एकच हे आहे की भारतीय राज्यघटनेने धर्म पालण्याचं आणि उपासनेचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे. त्याचा गैरफायदा घेऊन हे अशा पद्धतीने केलं जात असतं. आम्हाला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेने हे अमाप आणि वारेमाप स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु ते चार भिंतीच्या आत तुमचा देव, तुमचा धर्म मानण्याचं स्वातंत्र्य हे चार भिंतीच्या आत दिलेलं आहे. प्रत्येकाचा देव जर रस्त्यावर आला, प्रत्येकाचा धर्म जर रस्त्यावर आला तर मग काय होईल, यासाठी म्हणून आमचा देवधर्माला विरोध नाही आहे, परंतु त्यामागून होणाऱ्या शोषणाला आणि उन्मादाला विरोध आहे, ही भूमिका आपण समजून घेतलं पाहिजे. संत समाज सुधारकांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही खऱ्या संत आणि समाज सुधारकांचा कृतीशील विचाराचा वारसा आणि भारतीय संविधानाचं मूल्य हे लोकांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे, समाज मनामध्ये रुजलं पाहिजे, यासाठी म्हणून काम करते. आणि त्याचबरोबर दुसरं 5वं सूत्र आहे की हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे. मित्रांनो, एकट्या दुकट्याचं हे काम नाही आहे. हे काम पुरोगामी, परिवर्तनवादी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, समविचारी लोकांनी एकत्र येऊन समाजामध्ये मूल्य परिवर्तन घडवण्याचं काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून या 5 सूत्र अतिशय कल्पकतेने डॉक्टर दाभोळकरांनी संघटना सुरू करताना केली आणि त्याचं खऱ्या अर्थानं सातत्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे त्या कार्यकर्त्यांना स्वीकारून, त्यांचं प्रशिक्षण करून, त्यांचं मत परिवर्तन करून बदल घडवून आणलेला आहे. बंदुकीच्या जोरावर बदल घडू शकत नाही किंवा कुणाचा आवाजही दाबला जाऊ शकत नाही, परंतु माणसांचं मत परिवर्तन करून बदल घडला पाहिजे. या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सातत्याने प्रयत्न करते. सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा या मारेकऱ्यांचा जो मास्टर माइंड आहे, त्यांना असं वाटलं असेल कदाचित डॉक्टर दाभोळकरांच्या चळवळीला अधिक जास्त प्रतिसाद मिळतोय, अधिक जास्त चळवळ वाढतेय, मुठभर लोकांना सोबत घेऊन चळवळीचं काम सुरू केलं, परंतु ते टप्प्याटप्प्यानं वाढत ते आता महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 350हून अधिक जास्त शाखांच्या मधून या चळवळीचं काम चालतंय आणि तेही सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी, समविचारी संघटनांना सोबत घेऊन काम चालतं. ही भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं डॉक्टर दाभोळकर असताना 180 शाखा होत्या, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त वाढल्या. आणि म्हणून माणूस मारता येतो, परंतु माणसाचा विचार मारता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. 20 ऑगस्टला डॉक्टरांचा खून झाला, परंतु 1 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोळकर हा संकल्प केला आणि ते काम अधिक जास्त गतिमान करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांचा भ्रमनिरास झाला असेल सनातनी लोकांचा की डॉक्टर दाभोळकरांना खतम केलं, परंतु अधिक जास्त गतीनं तो विचार पुढे चाललेला आहे. आणि म्हणून त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या सनातनी लोकांनी की हे समजून घ्यावं की मारली तू गोळी नको मारू बढाई, मारली तू गोळी नको मारू बढाई, विचाराने व्हावी विचारांची लढाई, विचाराने व्हावी विचारांची लढाई. आता अशा पद्धतीनं खरं तर डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला, पानसरेंचा खून केला, एम कलबुर्गींचा खून केला किंवा गौरी लंकेशचा खून केला, तरीही त्यांचे विचार
अजूनही त्याच्यापेक्षा अधिक जास्त गतिमान झालेले आहेत आणि म्हणून विचार अजरामर राहतात. माणसं येतात जातात, त्यांचं काम आणि तो विचार मात्र पुढे सातत्याने चालू राहतो आणि अशा पद्धतीचे विवेकी विचारसरणी अधिक जास्त वाढवण्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र अनिसचा जर विचार केला तर तरुणाई अधिक जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी जोडली जाते आहे आणि हा तरुणाईंचा विचार तरुणाई हा विचार अधिक जास्त गतिमान करणार आहेत. हा विचाराचा प्रवाह सातत्याने प्रवाही राहील आणि म्हणून सॉक्रेटिसला मारलं तरीही, संत तुकारामांना मारलं तरीही त्यांचे विचार काही संपलेले नाहीत. हे आपण त्या सनातनी प्रवर्तनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या राजकीय लोकांनीही तो विचार करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. अशाच पद्धतीनं समाजातल्या सर्व स्तरातील पुरोगामी परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या सगळ्याच लोकांनी हा प्रागतिक विचार जपणं आणि त्यासोबत राहणं आणि त्याला अधिक जास्त कसा सपोर्ट करता येईल, त्यांच्या सोबत कसं राहता येईल आणि त्याला गतिमान कसं करता येईल असा जर विचार झाला तर निश्चितच या सनातनी प्रवृत्तीला तिथे शेवटी माघारच घ्यावी लागते. ही सत्याची चळवळ आहे, नीतीची चळवळ आहे आणि म्हणून ती कधी हार मानणार नाहीये आणि ती सातत्याने चालू राहील आणि शेवटी विजय सत्याचाच होत असतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची आणि अशा पद्धतीचा पुरोगामी परिवर्तनवादी विचार किंवा विवेकी विचार हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून काम करूया, अधिक जास्त गतिमान होऊया हा विचार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी बोलावून तुमच्याशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकाचे मी आभार व्यक्त करतो.